200, 300, 400, 500 आणि आता 600. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मंडळी, नमस्कार. या 600व्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दोस्तांनो, करोना काळात सगळीकडे नैराश्याचं वातावरण असताना फक्त आणि फक्त आपल्या या शाळेबाहेरच्या शाळेत मात्र अत्यंत उत्साहाचं वातावरण होतं. आजही तितकंच किंबहुना जरा जास्तच उत्साह आहे आणि उत्सव मूर्ती मात्र आहात तुम्ही सर्व विद्यार्थी. अखंड अविरतपणे अभ्यास मस्तीची ही ज्योत तेवत ठेवण्यात अनेकांनी हातभार लावला. पहिल्या भागात सुरू झालेला थोडा अभ्यास थोड्या मस्तीचा हा प्रवास आजपर्यंत भरभरून खऱ्या खुऱ्या शिक्षणाचा आनंद देतोय. अभ्यास मस्तीचा अर्थ जाणून घेत आपल्या व्यक्तिमत्वाला एक नवं वळण देखील मिळालं याचा आम्हाला विशेष आनंद आहे. चला तर मग 600व्या भागाचा हा आनंद द्विगुणित करूयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. मंडळी, आतापर्यंत आपण की नाही 100वा भाग, त्यानंतर 200वा भाग, 300, 400, 500वा भाग सुद्धा अगदी जोरदार आनंदात सेलिब्रेट केला. हो, पण आजचा 600वा भाग आहे ना, तो तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी सुद्धा थोडासा वेगळा आणि खास सुद्धा आहे. तो का आहे हे आपल्याला सांगणार आहेत स्मितीन सर. तेव्हा चला तर आज आपण त्यांच्याचकडून याविषयी अधिक जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. शाळेबाहेरची शाळा हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम ठरला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये कानाकोपऱ्यात हा कार्यक्रम पोचला. रेडिओने आपल्या देशामध्ये अनेकदा क्रांती घडवून आणली आहे याची पुन्हा एकदा आम्हाला प्रचिती आली. लॉकडाऊनमध्ये एक उपाय म्हणून मुलांना शिक्षण देण्यासाठी उदयाला आलेला हा उपक्रम आता शाळा, पालक, शिक्षक, अधिकारी, ग्रामस्थ आणि मुलं यांच्यामधला दुवा बनला. आज या शाळेबाहेरची शाळा या उपक्रमाचे 600 भाग पूर्ण होत आहेत. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. या उपक्रमासाठी ज्या ज्या व्यक्तींनी कष्ट घेतले, रेकॉर्डिंगसाठी शाळा स्तरावर शिक्षक, पालक, प्रथमचे कार्यकर्ते, अधिकारी, निर्माते सर्वांचे आणि विशेषतः लहान मुलांचे आभार. आता वेळ आली आहे थोडासा अल्पविराम घेण्याची. आपण सर्वांनी आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की पाठवा. पुढच्या आणि नवीन रूपामध्ये ही शाळेबाहेरची शाळा कशी असावी हे आम्हाला सुचवा. लवकरच पुन्हा भेटू. धन्यवाद. वाव वाव वाव. मधुलिका, बघता बघता आपण 600व्या भागात येऊन ठेपलो सुद्धा. हो ना,
किती आश्चर्याची गोष्ट आहे, आपली एवढी मोठी मजल आपण मारली आणि अगदी खरं सुद्धा वाटत नाहीये. खरंच ग, म्हणजे बघ ना, लॉकडाऊन मध्ये शाळा बंद झाल्यानंतर शाळेबाहेरची शाळा ही सगळ्यात आधी सुरू झाली आणि ती अजूनही अविरतपणे सुरू आहे. खरंच, आणि ह्यामध्ये मुलांचा, शिक्षकांचा, पालकांचा खूप मोलाचा आणि महत्वाचा सहभाग होता. अगदी बरोबर. आणि विद्यार्थ्यांनी तर या 600व्या भागापर्यंत तर खूप छान मेहनत घेतली आहे स्वतःवर. आणि आजही आपण प्रत्येकाचा जर निकाल काढायचा म्हटला तर प्रत्येकाची एक नवी आवृत्ती म्हणजे न्यू ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. आजही मुलांकडनं आपल्याला व्हॉट्सअप मेसेज येतात, काही कॉल सुद्धा येतात की त्यांना पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात सहभागी व्हायचंय. वाव. आणि हेच तर आपल्या यशाचं गमक आहे, मुलांचा उत्साह आणि विविधतेने नटलेला आपला हा अभ्यास मस्तीचा खेळ. चल मग, आज 600वा भाग जरी असला आणि सेलिब्रेशन जरी असलं तरी अभ्यास मस्तीचं सेलिब्रेशन सुद्धा नक्कीच होणार आहे. अर्थात. आणि हे सेलिब्रेशन करायचं म्हटलं ना तर थोडी ताकद हवी, थोडा उत्साह हवा. आणि हा आपल्याला कोणाकडनं मिळतो बरं? फळांमधून, भाज्यांमधून, विविध अन्नपदार्थांमधून आपल्याला एक वेगळी शारीरिक ऊर्जा मिळत असते. अगदी बरोबर. त्यामुळे ह्या सगळ्या भाज्या, ही सगळी फळं आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाची आहेत हे काही आता आपण मुलांना वेगळं सांगायची गरज नाहीये. करेक्ट. चल मग, आज बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना एक छान प्रश्न विचारूयात. त्यांना माहित असलेल्या फळभाज्यांची नावं आज त्यांनी आपल्याला सांगायची आहेत. तर कोण सांगणार आहे बरं आज आपल्याला ही नावं? ही नावं आज आपल्याला सांगणार आहे नोमान खान. हा अंगणवाडीमध्ये शिकणारा विद्यार्थी जो तालुका आणि जिल्हा नांदेड इथे राहतो. त्याच्यासोबतच त्याची आई रुबीना बेगम यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, चला मग आता आपण बोलूयात नोमान सोबत. नमस्कार रुबीनाजी. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? चांगले आहे, छान. अरे वा. आणि आम्हाला सांगा, नोमान खूप लहान आहे, अंगणवाडीमध्ये आहे, पण मग तो अंगणवाडीमध्ये रोज काय शिकवतात हे घरी येऊन सांगतो का? हो, सांगते ना मॅडम. तो खूप लहान आहे, तर तुम्ही त्याला घरातल्या किंवा आजूबाजूच्या परिसरातल्या काय काय गोष्टी शिकवता किंवा त्याच्याशी ओळख करून देता? त्याला ओळख करतात ना मॅडम, फळांची, भाज्यांची, गाणीची. ते बोटावर मोजावं लागते त्याला. त्याला आपल्या परिसराबद्दल सुद्धा काही सांगता येतं का थोडक्यात? हो ना मॅडम, सांगतो ना. वा, मस्त. तो सगळ्या भाज्या खातो का? हा, भाज्या सगळे खाते. मस्त. खरं तर हा 600वा भाग आहे, खूप स्पेशल भाग आहे हा. तर तुम्ही ऐकता की नाही कार्यक्रम शाळेबाहेरची शाळा? हो, ऐकतो ना मॅडम. तुम्हाला या कार्यक्रमातलं काय काय आवडतं? लेकराचं जे येते लहान लेकराचं ते आवडतात. तुम्हाला नोमानकडनं काय काय अपेक्षा आहेत? शिकून मोठा माणूस म्हणाव, डॉक्टर बनायचं आहे नोमानला आमचे. नोमान आता खूप लहान आहे, पण त्याच्यातला असा एखादा कोणता गुण आहे किंवा त्याच्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला खूप आवडते? त्याला काय बी आपण सांगले ना ते लक्षात राहतेच मॅडम त्याचे. अरे वा. आणि तो ते काम पूर्ण पण करतो का तसंच? हो, लक्षात राहते त्याचे. तेच मला गोष्ट लई आवडते ती. वा वा वा, किती छान, मस्त. आता मला अशा हुशार नोमानची गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे तो? हो, आहे ना इकडे. हॅलो. हॅलो नोमान. हाय. कसा आहेस तू? छान. आणि आता काय करत होतास? खेळत होतो. बरं, काय खेळत होतास तू? गुट्या. अरे वा. आणि मला सांग, तुझ्या मित्रांची नावं काय काय ज्यांच्यासोबत तू रोज खेळतोस? कुमार, मुसद्दी, असीम. मला सांग नोमान, तू सगळ्या भाज्या खातोस का रे? हो. तुझी आवडती भाजी कुठली आहे? मेथीची भाजी. हो, पण मग ती फळभाजी आहे की पालेभाजी आहे रे? पालेभाजी. हा, व्हेरी गुड. म्हणजे तुला फरक कळतो तर फळभाज्या आणि पालेभाज्यांमधला, बरोबर? हो. मग आम्हाला सांग की फळभाज्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यांची तू आम्हाला काही नावं सांगू शकशील का? बटाटा, कांदा, टोमॅटो, वांग, ढोबळी, ढोकळा, तोंडली. व्हेरी गुड. आम्हाला सांग नोमान, तुला फळं पण खायला आवडतात का रे? हो. मग तुझी आवडती फळं कुठली कुठली आहेत त्याची जरा आम्हाला नावं सांग बरं. आंबा, चिकू, पेरू. छान, तू आम्हाला पटापट नावं सांगितलीस फळांची. आता आम्हाला सांग की तुला अंगणवाडीमध्ये एखादं छानचं गाणं शिकवलं असेल ना, आम्हाला म्हणून दाखवणार आहे ते गाणं. अगं बाई ढगवाई लागली का, ढगा लावण्याची केळवी, थोडी ना थोडकी लागली पा, टुंगण्याच्या डोंड्याला पाण्याची दाट. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूपच मस्त. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? काय स्वप्न आहे तुझं? डॉक्टर. अरे वा. त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. यू आर वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. बाय बाय. बाय बाय.
बघ मधुलिका, आपल्याला कुठलाही पदार्थ आवडला की आपण त्याचा मनसोक्त आनंद घेतो, हो की नाही? हो ना, काही काही वेळेस तो पदार्थ आपला फेवरेट म्हणजे आवडीचा असेल तर आपण त्यावर ताव नक्कीच मारतो. हो, पण कोणतेही पदार्थ हे आपल्याला थोड्याफार प्रमाणातच खायचे असतात. जसं आपण म्हणतो की ऊस आवडला म्हणून मुळासकट खाऊ नये, तसंच काहीच. पण कसं आहे, कधीतरी होतं असं की बाहेर उन्हाळा म्हटल्यावरती खाणं नकोसं वाटतं. अशा वेळेला आपल्याला सरबत खूप प्रिय आहे असं वाटायला लागतं. हो, आणि थंडीत म्हणशील ना तर गरमागरम सूप पिऊन मनाला शांतता मिळते. पावसाळ्यात तर कांदा भजी ती तर सगळ्यांच्या आवडीची आहे. खरंय. आणि बघ, आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे आपल्याला आहारामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवायचंय. शिवाय थंड गुणधर्म असलेल्या अन्नपदार्थांचा सुद्धा समावेश आपल्या आहारात करायचा आहे. आणि तू म्हणालीस तसं की थंड गुणधर्म असलेले म्हणजे गारेगार फ्रीज मधले नाही बरं का, जे मुळात आपल्या शरीराला गारवा देणारे आहेत असे. करेक्ट. आता बघ, म्हणजे की उन्हाळ्यामध्ये आपली भूक कमी होते आणि हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपली भूक वाढते. पण त्यामागची नेमकी कारणं काय आहेत ही आज आपल्याला शोधायची आहेत. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपण अभ्यास हाच दिलेला आहे. तर आहारांची पौष्टिकता जाणून घेण्यासाठी ऐकूयात का आपण ही छानशी माहिती? नक्कीच ऐकूयात. मुलांनो, आपण दिवसातून 2 वेळा जेवतो. आपल्या जेवणात रोज विविध प्रकारचे पदार्थ असतात. त्या पदार्थांना वेगवेगळ्या प्रकारची चव असते. उदाहरणार्थ, आंबट, तिखट, खारट, गोड, तुरट यांसारख्या चवीचे पदार्थ असतात. आपण खातो त्या पदार्थांतून आपल्याला आपली अनेक कामे करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होत असते. परंतु आपण जे पदार्थ खातो ते सर्वच ऊर्जा देणारे म्हणजेच पौष्टिक असतील असे नाही. यातील काही पदार्थ कमी तर काहीत जास्त पौष्टिकता असते. त्याचीच माहिती आपण या पाठात घेणार आहोत. चला तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, त्यांची तुम्ही उत्तरे द्यायचा प्रयत्न करा. अन्नाची गरज कशासाठी असते? अन्नामुळे आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे आपण आपली कामे व्यवस्थित पार पाडू शकतो. आहार म्हणजे काय? दिवसभरात आपल्या शरीरात जे अन्नपदार्थ आणि पेय पदार्थ जातात त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात. छान. आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती? बाई, आपण आजारी असलो की जेवण जात नाही, तेव्हा आहार कमी होतो. उलट खेळून आलो की खूप भूक लागते, मग आहार जास्त लागतो. आमचे आजोबा म्हणतात की त्यांचे वय झाले आहे म्हणून त्यांना कमी आहार पुरतो. बरोबर. म्हणजेच माणसाचे वय, त्याची तब्येत, तो किती कष्ट करतो यावर अवलंबून आहार कमी जास्त लागतो. शिवाय थंडीत जास्त आहार लागतो. उलट उन्हाळ्यात जेवणापेक्षा पाणीच गोड लागते, जेवण कमी जाते. हो ना? बरं मुलांनो, आपण नेहमी जेवणात जे पदार्थ खातो ते पदार्थ तुम्हाला पुढे दाखविले आहेत. तसेच त्या पदार्थांखाली त्यांची नावे दिली आहेत. ते पदार्थ आहेत भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी, कोबीची भाजी, भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी. आता माझ्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे द्या. मुलांनो, यातील कोणते पदार्थ मोठाले डाव किंवा चमचे वापरून आपण ताटात वाढून घेतो? भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी हे मोठ्या चमच्याने घेतो. चहाच्या चमच्याने किंवा त्याही पेक्षा लहान चमच्याने आपण कोणते पदार्थ वाढून घेतो? लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही, कोशिंबीर, भरीत. बरोबर. मुलांनो, आता आपण यांचे अ गट व ब गट असे 2 गट करू. अ गटात जास्त प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे व ब गटात कमी प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांची नावे सांगा. अ गट, जास्त प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भात, मुगाची आमटी, चवळीची उसळ, कोबीची भाजी, गव्हाची चपाती, ज्वारीची भाकरी इत्यादी. ब गट, कमी प्रमाणात खाल्ले जाणारे पदार्थ: भोपळ्याचे भरीत, गाजराची कोशिंबीर, कांद्याची भजी, लसणाची चटणी, लिंबाचे लोणचे, दही. अगदी बरोबर. म्हणजेच आपण काही पदार्थ जास्त प्रमाणात खातो तर काही पदार्थ कमी प्रमाणात खात असतो.
मधुलिका, आपला आहार कधी कमी असतो, कधी जास्त असतो, पण आपल्या शाळेतली अभ्यास मस्ती मात्र थोडी थोडी असते, पण ती खूप असते, हो की नाही? हो ना, अगदी या गोष्टीसारखी. म्हणजे बघ, कधीतरी गोष्ट छोटी असते, कधीतरी मोठी असते, पण यातली धमाल मात्र तेवढीच असते. हा, चल मग आता आपण एक गोष्टीचा छोटासा ब्रेक घेऊयात. पण अशाच एका छोट्या ब्रेक सोबत आपण आणखी एक मोठा ब्रेक घेणार आहोत. कोणता ब्रेक ग? येस सांगणार आहे मी, पण या गोष्टीनंतर. ओके. बेबी कलिंगड. एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा निर्माण होते तेव्हा ती प्रक्रिया किती विलक्षण असते नाही? आमच्या बाल्कनीत ही वेल काही दिवसांपासून दिसू लागली तेव्हा ती एखादी रानवेल असेल असे मला वाटले होते. खरं तर त्यावेळी कुंडीमधील शोभेच्या रोपाला इजा होऊ नये म्हणून मी ही वेल बागकाम करताना काढून टाकणार होतो. पण मनात काहीतरी आले आणि ती तशीच राहून गेली. काही दिवसांनी पाणी घालताना पुन्हा या वेलीकडे लक्ष गेले आणि खालच्या बाजूला एक हिरवेगार फळ याच वेलीला लागल्याचे दिसले. सुरुवातीला अंदाज येईना की हे नेमके कोणते फळ आहे ते. काही मित्रमंडळींना फोटो पाठवले. त्यापैकी काहींनी हा कोहळा किंवा काहींनी चक्क पपई असू शकते असे देखील सांगितले. आणि मग समजले की हे हिरवेगार फळ म्हणजे कलिंगड आहे. नंतर आठवले की कडक उन्हाळ्यात खाऊन झाल्यावर कलिंगडाच्या बिया आम्हीच या कुंडीत पेरल्या होत्या. आता त्या बियांपासून नवीन जीव जन्माला आला होता. मला याचा विलक्षण आनंद झाला. मधुलिका, हा गोष्टीचा ब्रेक तर खूप मजेशीर होता. सगळ्यांनी हा ब्रेक एन्जॉय केलेला आहे. हा, ब्रेक तर सगळ्यांनाच हवासा वाटतो नाही का? हो, पण मी आता जो ब्रेक सांगणार आहे तो कदाचित सगळ्यांना शांत करेल आणि विचार करायला लावेल. म्हणजे तू आता मुलांना आणि आम्हाला सगळ्यांना नेमकं काय सांगणार आहेस बरं? मधुलिका, गोष्टीचा ब्रेक आपला काही सेकंदाचा, काही मिनिटांचा होता. पण आता आपण शाळेबाहेरच्या शाळेचा एक मोठा ब्रेक घेणार आहोत आणि या ब्रेक नंतर आपण एका नवीन रूपात, नवीन ढंगात पुन्हा एकदा सामोरे येणार आहोत. अरे वा, हो, म्हणजे तेव्हा तर आपलं मुलं अजून उत्साहानं, आनंदानं स्वागत करतील नाही का? येस, हा 600वा भाग म्हणजे पूर्णविराम असं नाहीये बरं का. आपण पुन्हा एकदा नव्या रूपात भेटणार आहोत सगळ्यांना. पण बच्चे कंपनी, घाबरू नका, हा प्रवास इथेच थांबणार नाहीये. असाच अविरत, अखंड पुढेही सुरू राहणार आहे. पण बच्चे कंपनी, आम्हाला तुमच्याकडून एकच मदत हवीये. तुम्हाला आपल्या या शाळेमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत हे मात्र आम्हाला जरूर कळवा. आणि त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9167132904. बच्चे कंपनी, तुमची आयडियाची कल्पना आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्ही किने आतुरतेनं वाट बघतोय. येस, व्हॉट्सअप क्रमांक आम्ही पुन्हा एकदा सांगतो, 9167132904. तेव्हा चला तर मग पटापट आम्हाला मेसेज करा. चला मग मधुलिका, आता पुढल्या अभ्यासाला लागूयात. पुढला अभ्यास आपल्याला घेऊन जाणार आहे इतिहासामध्ये. तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास असा आहे की शिवरायांचे उदार धार्मिक धोरण तुमच्या शब्दात सांगा. मुलांनी अभ्यास हा केलेला आहे आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून उत्तरं सुद्धा आपल्याला पाठवलेली आहेत. पण मधुलिका, आता हे अचूक उत्तर आपल्याला कोणता विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी देणार आहे बरं? हे अचूक उत्तर आज आपल्याला देणार आहे सानिका शिंदे. ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काविटगाव इयत्ता 6वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी, जी तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर इथे राहते आणि ती इयत्ता 6वी मध्ये शिकते. चला तर मग करूया 600व्या भागातला शेवटचा अभ्यास आपण सानिका सोबत. विद्याताई, नमस्कार. हा, नमस्कार ताई. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे सानिकाचा अभ्यास? छान करते ती अभ्यास सगळ्या विषयांचा. वा वा वा, छान. मग सानिकाचा घरी कोणी अभ्यास घेते की ती स्वतः करते? ती सगळं स्वतःच करते, कोणी अभ्यास नाही घेत, काय नाही.
अच्छा काही घेत नाही आम्ही, असं म्हणजे रान आहेत ना आम्हाला, काम करतो रानातली. अच्छा, ओके ओके, हरकत नाही हरकत नाही. सानिकामध्ये असा कोणता गुण आहे हो जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? ती समजूतदार आहे सगळ्यात, असं म्हणजे सगळ्यांना पटकन आपलंच करते. अरे वा, खूप छान. सगळं असं ऐकते, कुणाला असं नाही म्हणत नाही कधी काम सांगितल्यावर. वा वा वा, खरंच चांगली गोष्ट आहे, म्हणजे गुणी आहे सानिका. लय गुणी आहे. आम्हाला सांगा की तुम्हाला तिच्याकडून काय काय अपेक्षा आहेत? का अपेक्षा म्हणजे असं शाळा शिकून जास्त काहीतरी तिच्या आवडीने काहीतरी बनली तर बरं झालं. हा, बरोबर बरोबर. आणि ती नक्की करेल छान अभ्यास. आहे का सानिका तुमच्या सोबत? आम्हाला तिच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. आहे ना सानिका, इथंच बसली. हॅलो हॅलो सानिका, कशी आहेस तू? छान आहे. गुड. आणि अभ्यास कसा चाललाय तुझा? छान चाललाय. छान. झाली का तुझी परीक्षेची तयारी? हो झाली. किती टक्के मिळणार असं वाटतंय तुला? 1च्या पैकी. अरे वा, शाबास, व्हेरी नाईस सानिका. सगळ्यात आधी आम्हाला सांग, तू शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकतेस का? हो. आणि आज या कार्यक्रमात तू सहभागी होतेस तर कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. हो ना. आणि आज दिलेला अभ्यास झालाच असेल मग तुझा? हो. मग सांग आम्हाला की शिवरायांचं उदार धार्मिक धोरण काय होतं? काय सांगशील तू तुझ्या शब्दात? मोहिमेवर असताना शिवरायांनी मशिदींना उपद्रव दिला नाही. कुराण शरीफचे एखादी प्रत हाती आल्यास ती प्रत सन्मानपूर्वक मुसलमानांकडे सोपवून देत कोणी मुसलमान म्हणून त्यांचा द्वेष करत नसत. कोणी धर्म बदलला पण पुन्हा त्याला स्वतःच्या धर्मात परत यावे असे वाटले तर ते त्याला दूर लोटत नसत. बरोबर. बजाजी नायक निंबाळकर हा शिवरायांचा मेहुणा होता. तो विजापूरच्या आदिलशहाच्या चाकरीत होता. आदिलशहाने त्याला स्वतःच्या धर्मात घेतले. बजाजी विजापुरात राहू लागला. त्याला काही कमी नव्हते, पण आपला धर्म बदलला याबद्दल त्याचे मन त्याला खाई. त्याला वाईट वाटले, त्यामुळे त्याने स्वधर्मात परत यायचे ठरवले. तेव्हा शिवरायांनी त्याला स्वधर्मात घेतले. नेतोजी पालकर यांची हकीकतही अशीच आहे. नेतोजी पालकर यांचा धर्म बदलला, पण नंतर त्याला स्वधर्मात येण्याची इच्छा झाली. तेव्हा शिवरायांनी त्यालाही स्वधर्मात घेतले. शिवराय साधू सज्जनांना फार मान देत, त्यांना मंदिरे प्रिय होती. त्यांनी मशिदींचेही रक्षण केले. त्यांना भगवद्गीता पूज्य होती. त्यांनी कुराण शरीफांची चाही मान राखला. ख्रिस्ती लोकांचा प्रार्थना मंदिरांनाही ते जपत. शिवराय विद्वानांचा आदर करत. गागा भट्ट, धुंडीराज, भूषण इत्यादी विद्वानांचा त्यांनी सत्कार केला. तसेच संत तुकाराम, समर्थ, रामदास, याकूत, मौनीबाबा यांचीही त्यांनी बहुमान केली. शाबास, खूप छान उत्तर दिलंस तू. तुला कोणाची मदत घ्यावी लागली का या प्रश्नाचं उत्तर मिळवताना? नाही. व्हेरी गुड. हा तू स्वतःहून अभ्यास केलायस आणि तू घेतलेली मेहनत सुद्धा दिसतीये सानिका. आम्हाला सांग, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय बरं? मला IPS बनायचंय. व्हेरी नाईस. आणि नक्की तू असाच छान अभ्यास करत राहिलीस तर नक्की तू IPS ऑफिसर होशील. आणि त्यासाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. यू वेलकम. तुझ्याशी आणि तुझ्या आईशी बोलून आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. ओके. बाय बाय. थँक्यू. यू वेलकम. रेश्मा, जसं आपण मुलांना सांगितलं की नाही की आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर त्यांना भेटणार आहोत, तसं जराशी मुलं की नाही थोडी खट्टू झाली. पण मुलांना अजिबात खट्टू व्हायचं नाहीये बरं का, कारण अभ्यास हा सगळ्यात महत्वाचा आहे. खरंय, मुलांची हुरहुर आपल्याला समजतीये, पण मुलांनो नाराज होऊ नका. आपण एका नवीन ढंगात नवीन अभ्यास, नवीन मस्ती भरपूर घेऊन येणार आहोत शाळेबाहेरच्या शाळेत. लहान मुलांसाठी त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात. मग त्यांचे मित्रमैत्रिणी असतील, नातेवाईक असतील, त्यांच्या शाळेतलं वही, दप्तर, पुस्तक असेल, अगदी रोजची खेळणीसुद्धा, त्यांच्यासाठी ह्या सगळ्याच गोष्टी खूप जिव्हाळ्याच्या असतात.
त्यांचं या प्रत्येक गोष्टीशी एक वेगळंच नातं जोडलं गेलेलं आहे. आता हेच बघा ना, काही वेळेला त्या आपणहून आपली खेळणी शेअर करतात, तर काही वेळा अजिबातच देत नाहीत. घरातल्या मंडळींशी बोलताना, हसताना, खेळताना त्यांचे अगदी सहज उल्लेख करतात ते. असं का होतं? किंवा मुलांची खेळणी निवडताना किंवा मुलांशी बोलताना, एखादं मुलांना आपण गिफ्ट देतो तेव्हा सुद्धा कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, आपण काळानुरूप स्वतःला कसं बदलायला हवं, या सगळ्याविषयी आपण जाणून घेत आहोत. ते म्हणजे मुलांचे संगोपन यामध्ये. तेव्हा बघूया आज आपल्याला नक्की काय ऐकायला मिळतंय. खेळ आणि खेळणी भाग 2. खेळणी आणि मुले यांचे अतूट नाते आहे. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी आपण आपल्या मुलाला बाजारातून महागडी खेळणी आणून देतो. आपण ठरवले तर बरीचशी खेळणी आपण घरातील टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा बनवू शकतो. चला तर मग आजपासून आपण कोणत्या खेळण्यांपासून मुलांचा कोणता विकास होतो, तसेच कोणती खेळणी घरी बनवू शकतो हे समजून घेऊया. जन्म ते 6 महिन्याच्या बाळांसाठी नाचणारा फुगा. एका फुग्यामध्ये एक कॉईन टाका. कॉईन फुग्यासोबत बांधा. फुगा फुगवून त्याला गाठ मारा. आता फुग्यावर डोळे, नाक आणि तोंड याचे चित्र काढून मुलाच्या समोर फुगा उभा करून हलवून दाखवा. मूल फुग्याला पकडण्याचा प्रयत्न करेल. यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते. सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. 6 ते 12 महिन्यांच्या मुलांसाठी स्पंजची बाहुली. एक मऊ स्पंज घेऊन डोके आणि बाकीच्या शरीराचा अंदाज घेऊन त्याला रबराने बांधा. कान बनविण्यासाठी वरील दोन्ही बाजू रबराने बांधून घ्या. आता या खेळण्यावर पेनाने डोळे, नाक आणि तोंड काढा. मुलाला ही बाहुली हातात घेऊन दाबण्यास प्रोत्साहित करा. या खेळामुळे मुलाच्या लहान मांसपेशी जसे बोटे यांचा विकास होण्यास मदत होते. सोबतच मुलाला नवीन खेळण्यासोबत खेळण्याचा आनंद मिळतो. 1 वर्ष ते 2 वर्षाच्या मुलांसाठी भिंगरी. कार्डबोर्ड किंवा जुन्या वहीचा पुठ्ठा घ्या आणि त्याला गोल आकारात एकसारखे कापा. आता त्या प्रत्येक गोलात मधोमध 2-2 छिद्र पाडा. दोन्ही छिद्रामध्ये धागा ओवून गोल गोल फिरवत त्याची भिंगरी बनवा. या खेळातून मूल डोळे, हात व बोटे यांवर नियंत्रण ठेवण्यास शिकते. सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते. 2 ते 3 वर्षाच्या मुलांसाठी आकाराची ओळख. एका जाड कार्डबोर्डच्या पट्टीवर वेगवेगळ्या आकाराची चित्रे काढा. रंगीत कागदावर आकार कापून पुठ्ठ्यावर काही चौकोनी तुकड्यांवर चिटकवा. मुलाच्या समोर पट्टी आणि तयार चौकोन ठेवा. मुलाला पट्टीवर असलेले आकार बघून त्या आकाराचे चौकोन बघून त्यावर ठेवण्यास सांगा. या खेळातून मुलांना आकारांची ओळख होण्यास मदत होते. सोबतच मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते. आशा आहे की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या. नमस्कार. सो फ्रेंड्स, हा 600वा विशेष भाग म्हणजे समाप्ती नाहीये बरं का. तर पुन्हा एक नवी सुरुवात, नवा अभ्यास आणि नवी मस्ती घेऊन आम्ही लवकरच नव्या रूपात आपल्या भेटीला येणार आहोत. बच्चे कंपनी, शाळेला सुट्टी असली तरी अभ्यास मस्तीला मात्र कधीच सुट्टी नसते हे तुमच्या नक्कीच लक्षात असेल. त्यामुळे लवकरच आपली ही शाळा सुरू झाली की तुम्ही तुमच्या सुट्ट्यांमधल्या मजेशीर गमती जमती आम्हाला सांगायच्या आहेतच. शिवाय कोणत्या नव्या रूपात तुम्हाला या शाळेचं स्वागत करायला आवडेल हेही आम्हाला नक्कीच कळवा. आणि त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 9167132904. तुम्ही आपल्या या शाळेला कसे, किती आणि का मिस करत आहात हेही आम्हाला नक्कीच कळवा. दोस्तांनो, ही शाळा तुमच्या आजपर्यंतच्या आठवणी जपत पुन्हा नव्या आठवणी साठवायला लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. भेटूयात आता अल्पशा विश्रांतीनंतर नव्या रूपातल्या आपल्या या शाळेबाहेरच्या शाळेत.
Stay happy, keep growing, stay shining. Meet you all. Love you. Bye bye. बाय बाय.